नमस्कार. मी डॉक्टर राजेश नंदुरकर. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा. आज या देशाला जे काही स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व आणि फ्रीडम जे मिळालेलं आहे, जे अधिकार मिळालेले आहेत, ते संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान वाटा आपल्या सर्व तमाम जनतेला, भारतवासियांना मिळालेला आहे. या मानवाच्या रूपाने ईश्वर या धर्तीवर, या भारतात अवतरले आणि आपल्याला या संविधान रूपाने, मग ओबीसीचा न्याय हक्क आरक्षण असो, इतर समाजाच्या वंचितांचा असो, दलित आदिवासींचा असो, स्त्रियांचा असो, या देशाला खऱ्या अर्थानं सार्वभौमत्व देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात भारतवर्षामध्ये, नवे जगात साजरी होत आहे. या महामानवाला अपेक्षित असा भारत आजही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर त्या ठिकाणी उपेक्षित आहे. आज निवडणुकीच्या माध्यमातून या देशात नवं सरकार येऊ पाहत आहे. सरकार कोणाचीही असो, गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांचे अधिकार अबाधित राहतील, सुरक्षा अबाधित राहील, देशप्रेम, संविधान अबाधित राहील आणि प्रत्येकाला धार्मिक, आर्थिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी अबाधित राहील, आपले अधिकार सुरक्षित राहतील. अशा प्रकारे मतदानाचा अधिकार आपल्याला येत्या 19 तारखेला बजावायचा आहे. माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की आपण निवडलेला उमेदवार, ज्याला आपण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या पावन संसदेमध्ये पाठवत आहे, तो आपल्या अधिकाराची सुरक्षा, आपल्याला भेडसावणाऱ्या अनगणित संकट आणि आपल्याला आपलंसं करून घेणारा व्यक्तिमत्व, आपल्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारा, प्रेमाने, आपुलकीने आपली विचारपूस करणारा, मनमिळावू असा सदस्य त्या ठिकाणी आपण पाठवाल. जातीभेद विसरून, धर्मपंथ विसरून आपण भारतीय आहोत. आणि माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की आपण या देशाचे नागरिक म्हणून मतदान करा, भारतीय म्हणून मतदान करा. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर खरं खोटं, न्याय अन्याय याचा विचार करून आपण मतदान करावं. हीच खरी बाबासाहेबांना जयंतीचं अभिवादन ठरेल. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.